बँकांमध्ये जो पैसा आहे ना, तो दुसऱ्यांचा पैसा, पण तो आपल्याकडे आणणं हे कौशल्य आहे. तो आपल्यासाठीच आहे. बँका काही उद्योग करत नाहीत. पैसेवाले माणसं उद्योग करत नाहीत. उद्योग करणाऱ्या माणसांकडे पैसा नसतो आणि पैशावाल्या माणसांकडे उद्योग नसतो. की उद्योगाची काही भाषा असते का? अनेकांना प्रश्न पडतो, की काय उद्योग म्हणजे काय? उद्योग करायचा. उद्योगाला काय भाषा असणार? पण उद्योगाची भाषा असते. आणि ज्यांनी उद्योग केला, गुजराती, मारवाडी, जैन या मंडळींनी उद्योग केला. या मंडळींनी ही चांगलं ओळखलेलं आहे, की ही उद्योगाची भाषा आहे. हे उद्योगात वाद होतात. वाद कसे हाताळायचे? माणूस कसा ओळखायचा? कंपनी कशी फॉर्म करायची? भाषा कशी बोलायची? करार कसे करायचे? प्रश्न जे पडतात ते त्याच्यात मांडले, की सक्सेससाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. नॉलेज, टॅलेंट आणि हार्डवर्क. आता प्रत्येक माणसाला ना कुठेतरी एक स्पार्क यायला लागतो. कुठेतरी एखादी ठिणगी त्याच्या डोक्यात यायला पाहिजे. तेव्हा त्याच्यातून परिवर्तन होते आणि उद्योजक निर्माण होतो. पैसा दुसरीकडे नाही वळवला, क्षमतेपेक्षा जास्त काम नाही घेतलं, केअरलेसनेस नाही ठेवला, डिझाईन सेफ केलं, फेल्युअर डिझाईन नाही केलं, तर बिझनेस फेल होऊ शकत नाही. आता या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायच्या आधी ना, एक प्रयोग मी आपल्या समोर करणार आहे. आता सायंटिस्ट माणूस आहे, प्रयोग केल्याशिवाय कामाला सुरुवात होत नाही. आणि म्हणून प्रयोग असा आहे, की ही जी बॉटल आहे ना, या बॉटलमध्ये पाणी भरणे. साधा प्रयोग आहे. आपण लक्ष द्या. काय होते आपण मला सांगितलं तरी चालेल. आपण इंटरॅक्ट करू, की या बॉटलमध्ये पाणी कसं भरायचं. आता मी या जगात पाणी आहे आणि या बॉटलमध्ये मला भरायचं आहे. अरे, पाणी जात नाही बॉटलमध्ये. काय झालं? हा, बॉटल उलटी आहे. आता बॉटल मी सरळ केली आणि पाणी भरतोय. हा, झाकण लागलेलं आहे. बरोबर, बरोबर, बरोबर. सगळे लक्ष देऊन पाहतायत असं मला दिसतंय. आता ना मी झाकण काढलंय आणि याच्यात मी पाणी भरतोय. आतमध्ये ऑलरेडी पाणी भरलंय, तर भरणार कसं? तर हे मला खाली करायला लागेल आणि खाली करून झाल्यानंतरच मी त्याच्यात पाणी जर ओतलं, तर पाणी भरलं जाईल. मित्र म्हणजे बघा, आपल्या डोक्यातही असंच असतं. आपल्या डोक्यालाही झाकण असतं. आपल्या डोक्यातही बऱ्याचशा गोष्टी भरलेल्या असतात आणि त्याच्यात कोणाला काही टाकायचं असलं ना, तर मग ते जात नाही आतमध्ये. आता आपण 1.5 तास हा आपला कार्यक्रम मनसोक्तपणे आनंद घेणार आहोत आणि आपल्या डोक्याची सुद्धा झाकणं उघडून ठेवा, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि त्याच्यात त्याच्यात जे काय भरलेलं आहे ना, ते पण काढून टाका. कारण कॉम्प्युटरची हार्ड डिस्क फुल झाली, की मग आणखी आपल्याला काही टाकता येत नाही. काहीतरी आपल्याला डिलीट करावं लागतं. तर आपण हा इंटरॅक्टिव्ह कार्यक्रम करतो आहोत. याच्यात आपण प्रश्नोत्तरं करणार आहोत आणि कधी आपण प्रश्नाचं उत्तर द्या, कधी आपण प्रश्नाचं उत्तर मनात ठेवा. तर मुख्यतः ना माझ्या या बोलण्याची सुरुवात मी 4 प्रश्न आपल्याला पडतात उद्योजक म्हटला की, किंवा उद्योजक व्हायचं आहे असं म्हटलं की 4 प्रश्न पडतात. हे 4 प्रश्न आपण पहिले पाहूया. त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे, तो म्हणजे उद्योग का करावा? आता अनेक कारणं असतात. हा खरा इंटरॅक्टिव्ह विषय मी घेतो. बऱ्याच जणांना याच्यात पार्टिसिपेट करायचं असते. आपल्या मनातही प्रत्येकाच्या वेगवेगळे विषय असतात, की उद्योग करावा. मी का उद्योग करतोय? जे उद्योजक आहेत त्यांनी प्रश्न विचारावा आणि जे उद्योजक होऊ इच्छितात त्यांनी विचारावं, की उद्योग का करावा? कशासाठी करावा? तर आता वेळ कमी असल्यामुळे आपण चर्चा असं घेणार नाहीये. पण आपल्या मनात आपण उत्तर त्याचं शोधून ठेवा. मी आपल्या मनातली उत्तरं काय असतील त्याचा अंदाज घेण्याचा विचार करतो. कोणाला असं वाटू शकते, की मला भरपूर पैसे कमवायचे आहेत, म्हणून मी उद्योजक होईन. कोणाला असं वाटतं, की मला भरपूर मोठं व्हायचंय, खूप मोठं व्हायचंय. मला नाव कमवायचं आहे. काहींना वाटेल, की माझ्या ज्या विवंचना आहेत ना, त्या सगळ्या लाईफमधल्या संपल्या पाहिजेत. मला एक लक्झरी लाईफस्टाईल मिळवायला पाहिजे आणि म्हणून मी उद्योजक झालो पाहिजे. काहींना असं वाटेल की मला ना माझी जी कॅपॅसिटी आहे, माझी जी प्रज्ञा आहे, माझी जी स्किल आहे, ती जरा टेस्ट करायची आहे. मला जरा स्वतःला चॅलेंज करायचं आणि सिद्ध करायचं आहे. मला प्रूव्ह करायचं आहे स्वतःला, की मी काहीतरी करू शकतो आणि म्हणून मला उद्योजक व्हायचं आहे.
मला ना ती 9 to 5 वगैरे कोणाची गुलामगिरी करायची नाही. मला स्वतंत्र जगायचं आहे. माझ्या वेळेवर फक्त माझाच अधिकार असला पाहिजे, दुसऱ्या कोणाचा नाही. म्हणून मला उद्योग करायचा आहे. असे अनेक कारणं अनेकांना वाटू शकतात. काहींना वाटतं की मला नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा व्हायचं आहे. मी नेहमी देणारा राहणार आहे. अशा अनेक प्रश्न आणि उत्तरं आपल्या मनात असू शकतात. अशातलंच एक उत्तर आणखी असंही असू शकतं, की उद्योजक ना मित्र हा देशाची संपत्ती निर्माण करणारा माणूस आहे. म्हणजे एका पुस्तकाचा मी नेहमी उल्लेख करतो. ॲडम स्मिथ यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे, वेल्थ ऑफ द नेशन. त्याने असं म्हटलं आहे, की उद्योजक हा देशाची संपत्ती निर्माण करणारा माणूस असतो. म्हणजे आपला जीडीपी जो वाढतो, जीडीपी कोण वाढवतं? आपण वाढवतो. इथे बसलेला प्रत्येक उद्योजक त्यात सहभागी होतो आणि म्हणून जीडीपी वाढतो. हे जीडीपी वाढवणारे आपण सगळे उद्योजक आहात आणि म्हणून मी असं म्हणेन, की आपण स्वतःचं अभिनंदन करून घ्या, स्वतःची पाठ थोपटून घ्या. मी सुद्धा आपलं अभिनंदन करतो, की आपण देशाची संपत्ती वाढवण्यामध्ये हातभार लावणारी सगळी मंडळी आहात आणि म्हणून आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. मित्र, आपली इकॉनॉमी कितव्या क्रमांकावर गेलेली आहे आता? 4थ्या क्रमांकावर गेलेली आहे. म्हणजे आपण जपानच्याही पुढे गेलेलो आहोत. आपण इंग्लंडला मागे टाकलेलं आहे. ज्यांनी आपल्या देशावर 150 वर्ष राज्य केलं त्यांना सुद्धा आपण मागे टाकलेलं आहे. आपण आता 4थ्या इकॉनॉमीवर गेलेलो आहे. आपण 2-3 वर्षात 3ऱ्या इकॉनॉमीवर सुद्धा जाऊ. पण हे केव्हा होईल? जेव्हा आपल्यापैकी प्रत्येक जण मोठं काम करेल तेव्हाच होईल. आणि काम मोठं करावं की छोटं करावं हा प्रत्येकाच्या मनातला विषय असतो. त्याने ठरवायचा असतो. माझी अशी विनंती आहे, की असंच ठरवलं पाहिजे, की माझं काम मी मोठंच करीन. म्हणजे तुफान महत्वाकांक्षा आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि म्हणून मी मोठं काम केलं पाहिजे. मी मोठं काम करणारा होईन. दुसरा प्रश्न आपल्याला पडतो, अ, की उद्योगाची काही भाषा असते का? अनेकांना प्रश्न पडतो, की काय उद्योग म्हणजे काय? उद्योग करायचा. उद्योगाला काय भाषा असणार? पण उद्योगाची भाषा असते. अनेकांना असं वाटतं, की इंग्रजी जी आहे ना, ती उद्योगाची भाषा आहे. आता मला इंग्रजी येत नाही. मी त्याच्यामुळे उद्योगात मागे पडतो. तर मित्र, मी एक अनुभव माझा आपल्यासोबत शेअर करतो. मी एकदा जपानला गेलो आणि जपानला गेल्यानंतर तिथे गेले, की आपल्याला माहिती आहे जसे आपल्याकडे 2-3 मिनिटाला लोकल ट्रेन येतात, तशा तिथे 2-3 मिनिटाला बुलेट ट्रेन धावत असतात. हाय स्पीडने धावत असतात आणि आपल्याला कळत नाही एखाद्या ट्रेनमध्ये बसलो आपण आणि भलते 700-800 किलोमीटरवर दुसरा थांबा त्याचा येईल आणि कुठेतरी आपण जाऊ. तर आपल्याला विचारणा करायची असते. आम्ही एका स्टेशनवर गेलो आणि विचारणा केली एखाद्या जपानी माणसाला. अ, त्याला काय ते आम्ही काय इंग्लिश बोलत होतो. आम्हाला असं वाटलं, की आपल्याला काय सगळं जग पालथं घालता येते, आपल्याला इंग्लिश येते. इंग्लिशमध्ये विचारलं तर त्याला काही ते इंग्लिश समजत नव्हतं. तोडकं-मोडकं स्टेशन, टाईम एवढे सगळे थोडेसे शब्द आणि कसं तरी तो काम काढून घेत होता. मग त्याच्या लक्षात आलं, की यांना टाईम आणि कोणता प्लॅटफॉर्म ते पाहायचं आहे. तो म्हणाला, "थांबा इथे." तो चौकशीच्या ठिकाणी गेला, चौकशी करून आला, की टोकियोवरून क्योटोला जाणारी ट्रेन किती वाजता आहे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे. आणि त्याने येऊन आमच्याजवळ सांगितलं, की 3 नंबर प्लॅटफॉर्म 9:27. आणि मग आम्ही त्याच्यावर गेलो तर माझ्या लक्षात असं आलं, की जपान हा प्रगत देश आहे. जपानच्या माणसांना मित्र इंग्रजी येत नाही. जपानचं घोडं इंग्रजीशिवाय इंग्रजीमुळे अडलेलं नाही. जपान प्रगत झालेला आहे. तर मग आपलं घोडं आपण इंग्रजीसाठी कशाला अडवू द्यायचं? आपणही अडवू द्यायचं नाही. आपणही पुढे जायचं. इंग्रजी ही उद्योगाची भाषा नाही. इंग्रजीशिवाय उद्योग करता येतो. मग उद्योगाची भाषा काही असते का? असली पाहिजे का? असेल का? तर मित्र, उद्योगाची भाषा आहे. उद्योगाची भाषा कोणती आहे? तर थँक यू, सॉरी, धन्यवाद, अभिनंदन, वाह, शाबास, क्या ग्रेट बात है, क्या बात है, अभिनंदन. हे जे आहे ना, ही उद्योगाची भाषा आहे. आणि ज्यांनी उद्योग केला, गुजराती, मारवाडी, जैन या मंडळींनी उद्योग केला,
या मंडळींनी ही चांगलं ओळखलेलं आहे की ही उद्योगाची भाषा आहे आणि म्हणून यांनी सॉरी हा जो शब्द आहे ना, ह्या सॉरी आपल्याला सगळ्यात जास्त कष्ट ना सॉरी म्हणायला पडतात. आपण इतक्या इझिली सॉरी म्हणत नाही. मला एक उदाहरण माहिती आहे. माझ्या परिचित 2 जण होते. एकमेकांचे मित्र आणि दोघांचे जोरात भांडण सुरू झालं आणि भांडण कोर्ट कचऱ्यांमध्ये गेलं, पोलीस स्टेशनमध्ये गेलं. तर त्यांचा तिसरा एक कॉमन फ्रेंड त्या एका मित्राकडे गेला. "अरे तुम्ही मिटवा ना, कशाला भांडत बसलाय?" तो म्हणाला, की "त्याने जर मला सॉरी म्हटलं, तर मी भांडण निपटवायला तयार आहे." मग तो दुसऱ्याकडे गेला. दुसऱ्याला त्याने सांगितलं, की असं-असं तो म्हणतो, "तू सॉरी म्हणून दे, भांडण संपून जाईल. तुझाही खर्च वाचेल, त्याचाही खर्च वाचेल." तो म्हणाला, "मी बरबाद झालो तरी चालेल, पण सॉरी म्हणणार नाही." सॉरी म्हणायला तयार नाही. मित्र ही अशी परिस्थिती आहे आणि अ, जैन, गुजराती, मारवाडी या लोकांचं एक पर्युषण पर्व असतं आणि ते पर्युषण पर्व संपलं, की त्या दिवशी त्यांचा मिच्छामी दुक्कडमचा उद्योग सुरू होतो. ते मिच्छामी दुक्कडम सगळीकडे पाठवतात. म्हणजे काय मिच्छामी दुक्कडम म्हणजे काय? अरे व्हेरी सॉरी. पुढच्या गेल्या वर्षभरात माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. या शब्दात त्यांचं बोलणं असतं, फोन येतो, आपल्यालाही येतात मिच्छामी दुक्कडम. त्याने या सॉरीचा उत्सव केलेला आहे. हे बिझनेसमॅन आहेत, बिझनेस मंडळी आहेत, यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि शिकायचं असेल ना, ते सॉरी म्हणायला शिकलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी शिकवण त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. आणखी एक गुणधर्म आपला आहे. आपण ना आपल्या पिढ्यांनी लढाया लढलेल्या आहेत. आपण घरातून बाहेर निघालो, की तलवार अशी कमरेला बांधूनच निघायचो. आता आपण काही तलवार बांधून निघत नाही. आता आपण पेन टाकून असं बाहेर निघतो. मग आता तलवारीची गरज आहे का? आज तलवारीची गरज नाही. आपला बाणा काय होता? मोडेन पण वाकणार नाही. मी मोडलो तरी चालेल. पण आता आपल्याला धंदा करायचा आहे. आता काही आपल्याला लढाई करायची नाही. त्याच्यामुळे वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. आणि म्हणून मला असं म्हणावसं वाटतंय, की आता मोडेन पण वाकणार नाही हे सोडून दिलं पाहिजे. वाकेन पण मोडणार नाही हा बाणा आपण आता स्वीकारला पाहिजे. ही 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 वेळ आहे. ही मित्र उद्योगाची भाषा आहे आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे, की उद्योगाची भाषा असते. आता तिसरा प्रश्न असा बरेचदा लोकांना पडतो, की ठीक आहे तुम्ही सांगताय, मलाही पटलंय आणि मला उद्योग करायचा आहे. पण सुरुवात कुठून करू? व्यवसायाला सुरुवात कुठून करू? उत्तर काय मित्र, कुठूनही करा. आता 2 उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवतो. एक उत्तर आहे एक उदाहरण आहे सोनी कंपनीचं. सोनी कंपनी ही जपानमधली नावाजलेली कंपनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्वात प्रगत असलेली लाखो करोड रुपयाचा व्यवसाय करणारी. पण या सोनी कंपनीची एक शोरूम जपानला त्यांच्या कंपनीत त्यांनी ठेवलेली आहे. आणि त्यांनी ना त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत सगळे डिस्प्ले केलेले आहेत. हा पहिला प्रॉडक्ट, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा लेटेस्ट आताचा. त्यांचा पहिला प्रॉडक्ट काय असेल माहिती आहे? फर्स्ट प्रॉडक्ट ऑफ सोनी कंपनी त्यांचा प्रेशर कुकर हा सोनी कंपनीचा प्रॉडक्ट होता. आपण कल्पना करू शकतो? नाही करू शकत. राईस कुकर, या राईस कुकरचा धंदा त्यांनी 15 वर्षापर्यंत केला. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं, की याच्यामध्ये काही प्रॉफिटेबिलिटी नाही आहे. नंतर दे चेंज आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता आले. महत्त्व कशाला आहे? महत्त्व कोणता उद्योग करता, काय करता याला नाही, तो सुरू करण्याला आहे. कुठूनही सुरुवात करा हे त्याचं उत्तर आहे. दुसरं उदाहरण आपल्याला देतो मी प्रॉक्टर अँड गॅम्बल या कंपनीचं. आता हा विलियम प्रॉक्टर आणि जेम्स गॅम्बल या 2 मित्रांनी ही कंपनी तयार केली. पण कंपनी कशी तयार झाली? हे कुठे भेटले? तर अमेरिकेमध्ये एक स्टेट आहे ओहियो नावाचं आणि त्या ओहियो स्टेटमध्ये एक सिन्सिनाटी नावाचं शहर आहे. या सिन्सिनाटी शहरामध्ये जी ट्रेन चालते त्या ट्रेनमध्ये हे दोघेही जण बसलेले होते. समोरासमोर बसलेले होते. प्रॉक्टर न्यूजपेपर वाचत होता आणि न्यूजपेपर वाचता-वाचता त्याचा पाय गॅम्बलला लागला. आणि प्रॉक्टरला कळलं की माझा पाय लागला. त्याने म्हटलं, "अरे यार, व्हेरी सॉरी. मला जरा माफ करून द्या." आणि गॅम्बलही म्हटलं, "नो, नो, इट्स ऑल राइट. नो प्रॉब्लेम." आणि मग तिथून त्यांचं बोलणं सुरू झालं. एकाच शहरात राहणारे होते. मग भेटणंही सुरू झालं.
भेटणं सुरू झाल्यानंतर प्रॉक्टरचा धंदा काय होता? प्रॉक्टर हा मेणबत्त्या तयार करायचा आणि मेणबत्त्या चर्च समोर नेऊन रविवारी सकाळी तो विकायचा. लोक त्याच्या मेणबत्त्या विकत घ्यायचे, तिथे लावायचे. गॅम्बलचा धंदा काय? तर गॅम्बलचा धंदा साबण तयार करायचा. प्रॉक्टर आणि गॅम्बल, मेणबत्त्या आणि साबण हे त्यांचे धंदे. तर यांचं लग्न झालं. या दोघांनी लग्न जे केलं, त्या दोन मुली ज्या होत्या बायका यांच्या, त्या बहिणी बहिणी होत्या. म्हणजे यांचा दोघांचाही सासरा एकच, रेणॉन नावाचा सासरा. आता त्याने सासऱ्याने या दोघांना एकत्र केलं आणि तो म्हणाला की अरे तुम्ही दोघेही व्यवसाय करताय, तर दोघेही व्यवसाय करताय ना, तर तुम्ही पार्टनरशिप करा आणि जरा मोठा व्यवसाय करा. त्याने प्रेरणा दिली आणि पार्टनरशिप यांनी तयार केली आणि आज त्यांचा जो उद्योग मोठा झालेला आहे, तो मित्र हो त्या पार्टनरशिप मधून झालेला आहे. आता स्किन केअर, हेअर केअर, कॉस्मेटिक्स असे शेकडो प्रोडक्ट्स या प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनीचे आहेत. 10 लाख कोटी रुपयाचं वार्षिक टर्नओव्हर या कंपनीचं आहे आणि जगभरात यांचे प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण सुरुवात कुठून झाली? मेणबत्त्या आणि साबण. अर्थ काय आहे की सुरुवात कुठूनही करा. काय करू, कसं करू, याला थांबू नका. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल माझ्या बोलण्यातली, प्रॉक्टरचा पाय गॅम्बलला लागला आणि प्रॉक्टरने सॉरी म्हटलं. ही यांच्या मैत्रीची सुरुवात कुठून झाली? स्वारी मधून झाली. म्हणजे एका स्वारी मधून 10 लाख कोटी रुपयाचा उद्योग निर्माण झालेला आहे. स्वारीचं महत्वही आपण समजून घ्या. याच्यानंतरचा चौथा प्रश्न महत्वाचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की ठीक आहे उद्योग करेल, पण किती भांडवल लागेल, काय पैसा लागेल? तर मित्र, मी एक पुस्तक लिहिलं होतं पहिलं माझं, उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा. त्याच्यामध्ये मी मांडणी अशी केली होती की उद्योग करायला पैसा लागत नाही, उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो. आणि अनेकांनी तो तसाच केलेला आहे आणि तुम्ही सुद्धा तसाच करा. अनेकांनी केलं पण त्यांनी सांगितलं नाही. मी पहिल्यांदा सांगणं सुरू केलं. धीरूभाई अंबानीचं उदाहरण मी नेहमी देतो की धीरूभाई अंबानीचे वडील शाळा शिक्षक होते. त्याने काही खूप संपत्ती मागे सोडली आणि त्याच्यानंतर मग धीरूभाईने धंदा सुरू केला, असं झालेलं नाही. शाळा मास्तरांकडे इतके पैसे नसतात आणि म्हणून धीरूभाईने काय केलं, हा पेट्रोल पंपावर पेट्रोल वितरण करणारा माणूस पण धंदा करून एवढा मोठा झाला की नंतर त्याने पेट्रोल पंप वितरण करण्याचं काम सुरू केलं. कापडाचे गठ्ठे वाहणारा हा माणूस मंगलदास मार्केटमध्ये, आणि शेवटी हा धंदा करून एवढा मोठा झाला की कापडाचे कारखाने त्याने काढले, कापड निर्मिती त्याने सुरू केली. तर अशा पद्धतीचा धंदा, म्हणजे धंदा करायला, उद्योग करायला पैसा लागत नाही. पण तुम्ही म्हणाल की हे तुम्ही म्हणता कशावरून? तर आपण काही केस स्टडीज घेऊया आणि त्या केस स्टडीज मधून आपल्या असं लक्षात येईल की लोकांनी धंदा कसा केला, प्रथितयश उद्योजक हे कसे मोठे झाले आणि हे काय करून मोठे झाले ते सुद्धा आपण पाहूया. म्हणजे यांच्या उदाहरणातून आपल्याला शिकायला मिळेल. पहिले आहेत बेडेकर, विश्वनाथ परशुराम बेडेकर. रत्नागिरीतला हा माणूस, हा मुंबईत आला, गिरगावमध्ये शांताराम चाळमध्ये त्याने एक छोटस 10 बाय 10चं दुकान घेतलं आणि तिथे किराणा उद्योग सुरू केला. यांचा मुलगा सुद्धा वासुदेव अण्णासाहेब बेडेकर यांच्यासोबत जॉईन झाला आणि विश्वनाथ बेडेकरांनी काय केलं की एक दिवशी 200 लिंब विकत आणले आणि त्या लिंबांचं त्यांनी लोणचं घातलं आणि लोणचं घालून ते मग घरोघरी विकायला गेले. 7 दिवस हे 200 लिंबांचं लोणचं ते 7 दिवस विकत होते आणि 7 दिवसात त्यांचं विकून झालं. त्यांना काही थोडेफार पैसे मिळाले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ते सगळ्यांकडे फेरी मारायला गेले की कसं वाटलं लोणचं, काय कमी वाटली का त्याच्यामध्ये, आणखी काही सुधार करायला पाहिजेत का, मग आणखी दिलं तर तुम्ही घेणार का? असं करून त्याच्यानंतर ते आणखी फेरी मारायला लागले, आणखी ग्राहक वाढायला लागले आणि किती वाढले तर मित्र, विदेशात लंडन, अमेरिका, न्यूझीलंड या अशा ठिकाणी आणि 100 कोटीहून मोठा उद्योग निर्माण झाला. सुरुवात कुठून झाली? 200 लिंबांपासून. हे आता एक 8-10 उदाहरण आपल्या समोर मी प्रस्तुत करतोय. याच्यामध्ये आपण लक्षात घ्या की सुरुवात कुठून झाली.
10 बाय 10चा गाळा, साधं किराणा दुकान आणि लिंबाचं लोणचं आणि किती मोठं झाला, काय करायला लागलं ते आपण लक्षात घ्या. दांडेकर आपल्याला माहिती आहे कॅमलिनवाले 1931 पासून यांची सुरुवात झाली. दिगंबर परशुराम दांडेकर आणि गोविंद परशुराम दांडेकर, काकासाहेब आणि नानासाहेब असं यांना म्हणायचे. आणि या दोघांनी याची सुरुवात केली. या दोघांनी काय केलं सुरुवातीला, एक घरातूनच सुरुवात केली. गिरगावमध्ये त्यांचं घर. आणि शाईची गोळी तेव्हा यायची. आता माझ्या वयाचे जे असतील त्यांना लक्षात येतं, मी सुद्धा त्या गोळ्या पाण्यात विरघळून बॉटलीमध्ये त्याची शाई तयार केली. मग शाईला एक दोरी लावलेली, ती बोटाला लटकवून शाळेत जायचं. एक टाक असायचा आणि त्या टाकने ते बुडवून शाईने वहीत लिहायचं. ही शाई त्यांनी तयार केली. हॉर्स ब्रँड, असा हॉर्स ब्रँड त्याला दिला आणि घरोघरी ती पोचवली. त्याच्यानंतर मग त्या शाईमध्ये सुधारणा झाल्या, त्या टाकामध्ये सुधारणा झाल्या. मग फाउंटन पेन आले आणि यांची शाई ही वाढत गेली. त्यांनी कॅमल ब्रँड तयार केला आणि कॅमल आणि इंक दोघांचं कॉम्बिनेशन करून कॅमलिन ब्रँड तयार केला. आणि आता कोकियो कॅमलिन जपानीज कंपनी आहे कोकियो, त्याच्यासोबत त्यांचं सामंजस्य करार झालेला आहे. आणि ही मल्टीनॅशनल कंपनी आता झाली आहे. 822 कोटीपेक्षा जास्तीची उलाढाल ही वर्षभराला करते. सुरुवात कुठून झाली लक्षात घ्या, शाईच्या गोळ्या तयार करण्यापासून. आणि कुठे सुरुवात केली, घरातच सुरुवात केली. विको कंपनी आपल्याला माहिती आहे, केशव विष्णू पेंढारकर 1952 मध्ये परळच्या छोट्याशा गाळ्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. आणि पहिल्या वर्षीचा त्यांचं उलाढाल होती 10,000 रुपये फक्त. विष्णू केमिकल विष्णू इंडस्ट्रियल केमिकल्स कंपनी म्हणजे विको, हे त्याचं फुल फॉर्म. आणि पहिलं उत्पादन होतं टूथ पावडर, रसायन मुक्त अशी टूथ पावडर. ती त्यांनी टूथ पावडर तयार केली आणि पुन्हा घरोघरी त्या सगळ्या परळमध्ये वस्तीमध्ये विकायला त्यांनी सुरुवात केली. आणि ही घरोघरी विकणारी टूथ पावडर पासून आज त्यांचे 40 उत्पादनं आहेत आणि 45 देशांमध्ये विकोचे प्रॉडक्ट जातात. 500 कोटीपेक्षा जास्ती उलाढाल यांची आहे. मित्र, हे उद्योजक झालेत ना, आपण लक्षात घ्या. यांच्या तुम्हाला मेहनत दिसेल, त्यांच्या कष्ट दिसतील त्यांचे. बजाज मोठी झालेली कंपनी, 37,000 कोटीपेक्षा जास्ती उलाढाल या कंपनीची आता आहे. पण सुरुवात कुठून झाली? जमनालाल बजाज, नवलमल आणि हस्तीमल फिरोदिया यांनी काय केलं की गोरेगाव मुंबईमध्ये एक गाईचा गोठा छोटासा, त्याच्यामध्ये स्कूटर्स, रिक्षा अशा ठेवून त्याचा ट्रेडिंग पासून सुरुवात झाली आहे. आणि ट्रेडिंग पासून धीरे धीरे सुरू करता करता मग ते धीरे धीरे गाड्या बनवायला लागले. 1945 मध्ये बजाज ऑटोची स्थापना झाली. आणि त्याच्यानंतर 1958 मध्ये जर्मनीची टेम्पो नावाची कंपनी आहे, त्यांच्यासोबत त्यांचा सामंजस्य करार झाला आणि बजाज टेम्पो निर्माण झाले. आज इतका मोठा बिझनेस हे करतायत. पण सुरुवात झाली गाईच्या गोठ्यात. नॅचरल आईस्क्रीम आपण ऐकलेलं आहे. किती लोकांनी नॅचरल आईस्क्रीम खाल्लेलं आहे? अरे वा, बऱ्याच लोकांनी खाल्लेलं आहे. पण हा माणूस नॅचरल आईस्क्रीम निर्माण करणारा रघुनंदन कामत, हा मंगलोर, कर्नाटकमधल्या मंगलोर शहराच्या आजूबाजूच्या खेड्यातला राहणारा. याच्या वडिलांचा व्यवसाय होता फळ विक्री. आणि तो मग त्यांच्या वडिलांच्या सोबत फळ विक्रीच्या दुकानावर बसायचा, फळं वगैरे विकायचा. आणि 10वी नापास. आता आपण करायचं काय, पुढे शिक्षणात फार इंटरेस्ट नाहीये. तर मग तो मुंबईत आला. त्याच्या भावाचं एक छोटं रेस्टॉरंट होतं, त्याच्यासोबत काम करायला लागला. भावासोबत काम करता करता तो आईस्क्रीम बनवायला शिकला. आता आईस्क्रीम बनला शिकला. आणि त्याच्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की आपण फळाचा व्यापार करत होतो, मग आईस्क्रीम आणि फळं दोघंही जर मिक्स केले तर. त्याने प्रयोग करून बघितला आणि तो चालला, लोकांना ते आवडलं. मग विचार केला की आता आपण स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा. एक 3.5 लाखाचं बीज भांडवल त्याने मित्रांकडून, भावाकडून असं उभं केलं. झू मध्ये पहिला त्याने गाळा घेतला भाड्यावरती आणि तिथे नॅचरल आईस्क्रीमचा पहिला स्टॉल सुरू केला. तो बघता बघता इतका पॉप्युलर झाला
की झू मध्ये सगळीकडे पॉप्युलर झाला. एक दिवशी अमिताभ बच्चनला पण कळलं की अरे इथे नॅचरल आईस्क्रीम नवीन तयार झालाय. अमिताभ बच्चन स्वतः त्याच्या स्टॉलवर आईस्क्रीम खायला गेले. त्याच्यानंतर राज कपूर गेले आणि मग काय पाहता पाहता एवढी गर्दी वाढायला लागली की त्याचा धंदा कधी मागे पडलाच नाही. त्याच्यानंतर त्याने फ्रँचायझी सुरू केली. आज त्याचे 650 पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत. 15 राज्यांमध्ये आहे आणि 400 कोटीपेक्षा अधिक उलाढाल या माणसाची आहे, केवळ 3.5 लाख रुपयाच्या भांडवलामधून. हनुमंतराव गायकवाड आपल्याला माहिती आहेत. कंपन्यांची नावं कशी ठेवावी ना ते पण शिकायला पाहिजे. बीव्हीजी ग्रुप, बीव्हीजी म्हणजे भारत विकास ग्रुप. 1972 मध्ये रहीमपूर, एक सातारा जिल्ह्यातलं छोटस गाव आहे, तिथे राहणारा आणि 14व्या वर्षापासून याने व्यवसाय सुरू केला. 18व्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि 10 बाय 10च्या जागेमध्ये, आता हा कॉलेजमध्ये याला शिकायचं होतं, इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतली, फी भरायला पैसे नाहीत, करावं काय? तर याने घरोघरी जे घरांचं पेंटिंग करायचं असते ते पेंटिंगचे कामं घेणं सुरू केलं. काही मित्रांना सोबत घेतलं आणि त्या पेंटिंगच्या कामात पैसे मिळवून त्यांनी मग फी तयार केली, फी उभी केली आणि कॉलेजमध्ये भरली. मित्र, आणि हेतू काय ठेवला काम करण्याचा, उद्योग करण्याचा? तर ग्रामीण विकासात मुलांना रोजगार देणे. आज यांच्याकडे 1 लाख एम्प्लॉईज आहेत. मित्र, 1 लाख एम्प्लॉईज, आपण विचार करा. मराठी माणूस, आणि यांच्याकडे कामं काय आहेत? साफसफाईचे, पार्लमेंट हाऊस, प्रेसिडेंट हाऊस, पंतप्रधानांचं निवासस्थान, राष्ट्रपती भवन, आणि मी शिर्डीला अध्यक्ष होतो तेव्हा शिर्डी पण मी त्यांच्याकडे दिलं. अशी सगळी साफसफाई देशभरातली करणारा हा माणूस. तुम्ही अंदाज घ्या किती खर्च येत असेल. 1 लाख लोकांची अटेंडन्स घेणे सुद्धा किती मोठं काम होतं आणि पगार महिन्याचा काढणं सुद्धा किती मोठं काम होतं. 3,000 पेक्षा जास्त उलाढाल त्यांची आहे. आणि स्वामी विवेकानंद आणि शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श आहेत, त्यांना अभिमान आहे. त्यांना कधी भेटायला गेले ना आपण, मी आता गेलो होतो, तर ते यांचे दोघांची पुस्तकं प्रेझेंट आपल्याला करतात. पुस्तकं ही भेट देणे आवड. हा मित्र हे आहेत खरे प्राईड ऑफ इंडिया, हनुमंतराव गायकवाड. जगदीश कदम, अहिल्यानगर देवळाली गावातले, वडील शेतकरी, स्वतः इंजिनियर झाले. राजपथ इन्फ्राकॉम कॉन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष झाले आणि फार काही भांडवल नव्हतं, पण नातेवाईकांकडून, मित्रांकडून काही लोन घेऊन असं भांडवल उभं केलं. मित्र, जे भांडवल बँकांमुळे, तो बँकांमध्ये जो पैसा आहे ना, तो दुसऱ्यांचा पैसा, पण तो आपल्याकडे आणणं हे कौशल्य आहे, तो आपल्यासाठीच आहे. बँका काही उद्योग करत नाहीत, पैसेवाले माणसं उद्योग करत नाहीत. उद्योग करणाऱ्या माणसांकडे पैसा नसतो आणि पैशावाल्या माणसांकडे उद्योग नसतो. तर म्हणून हा पैसा उद्योजकांसाठीच वाट पाहत असतो आणि आपण तो कसा आणावा हे कौशल्य आहे. मी पहिल्या माझ्या तुमचा पैसा दुसऱ्यामध्ये मांडलं आणि उद्योग कसा करावा, उद्योग कसा वाढवावा हे आता दुसरं पुस्तक राजीव झाला बिझनेसमॅन त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. हे उद्योगात वाद होतात, वाद कसे हाताळायचे, माणूस कसा ओळखायचा, कंपनी कशी फॉर्म करायची, भाषा कशी बोलायची, करार कसे करायचे, हे सगळं त्या प्रश्न जे पडतात ते त्याच्यात मांडले. पण या माणसाने रेकॉर्ड काय केला, लॉकडाऊन होता, लॉकडाऊन मध्ये आपण सगळे घरी होतो, पण या माणसाचं काम चालू होतं. काम काय चालू होतं? रोड मेकिंग. अकोला अमरावतीच्या दरम्यान याने 75 किलोमीटरचा रस्ता सलग 4 दिवस, म्हणजे 96 तास काम करून तो निर्माण केला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या माणसाने रेकॉर्ड केलेला आहे. सलग एवढा मोठा रस्ता तयार करण्याचं 500 कोटीपेक्षा जास्ती उलाढाल आणि 1500 पेक्षा जास्ती लोकांना त्याने आता रोजगार दिलेला आहे. मित्र, 1984 मध्ये केसरी भाऊ पाटील हे भावासोबत व्यवसाय करत होते ट्रॅव्हल्सचा, पण भावासोबत करता करता मग 1984 मध्ये हे वेगळे झाले. तेव्हा त्यांचं वय होतं 50 वर्षाचं. म्हणजे हे आणखी एक लक्षात घ्या की उद्योग सुरू करायला ना वय लागत नाही. म्हणजे मी आता 45 झालो, मी आता 50 झालो, आता कसं उद्योग करणार? एवढ्या वयात काय उद्योग करायचा असतो का? पितांबरीचं उदाहरण मी घेईल.
रवींद्र प्रभुदेसाईंचे वडील यांनी जे उद्योग सुरू केला हा 50च्या पुढच्या काळामध्ये सुरू केला. तर केसरीभाऊ पाटील अ, यांच्या पत्नीने दागिने गहाण ठेवले आणि 1,85,000 रुपये त्यांचे उभे झाले. भांडवल हे काम म्हणजे त्यांचं कॅपिटल किती झालं तेवढं. आता मित्र लक्षात घ्या, महिलांचं जे दागिने असतात ना, जे सोनं असतं किंवा हे तिचं सौभाग्याचं लक्षण असतं. हे तिच्या आयुष्याची सुरक्षा व्यवस्था असते. ती सुद्धा तिने आपल्या पतीसाठी धंद्यासाठी देणे म्हणजे हे सगळ्यात मोठं योगदान मी असं समजतोय महिलांचं. अशा अनेक घरांमध्ये झालेलं आहे आणि अनेक घरांमध्ये महिलांच्या योगदानामुळे माणसं उभी झालेली आहेत. ते उद्योगात पुढे गेलेली आहेत. 10 बाय 10चा गळा माहीममध्ये त्यांनी घेतला. 13 जणांचा पहिला ग्रुप बनवला. राजस्थानमध्ये टूरवर स्वतः गेले. एखादा म्हणत असता की अरे 13 जणांना मी कुठे फिरवून आणू, पण 13 जणांचा ग्रुप त्याने फिरवून आणला आणि त्याच्यानंतर तो टूर यशस्वी झाला. त्याच्यात त्यांना 1,50,000 रुपये वर्षभराची कमाई झाली. आज 3 कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. यांनी एक पुस्तक लिहिलेलं आपलं चरित्र, प्रवास एका प्रवासाचा. चांगलं चरित्र आहे, आपण वाचू शकता. त्याच्यात त्यांनी एक वाक्य असं लिहिलेलं आहे की प्रवासाचा आनंद ना प्रवासातच असतो. प्रवासाच्या गंतव्यस्थानी आपण पोचलो की प्रवास संपल्याचं एक फिलिंग असतं आणि आता परतीचे मग वेध लागलेले असतात. तर प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रवासातच घेतला पाहिजे. गंतव्यस्थानावर पोहोचणं, टार्गेट कंप्लीट झाला तिथे आनंद नसतो. मित्र, जीवनाचा आनंद जो आहे ना, तो जीवन जगतानाच घेतला पाहिजे. आता 60 वर्षाचा 70 वर्षाचा झाल्यानंतर मग मी आता एन्जॉयमेंट करेल, ही पद्धत नसते. जीवनाचा आनंद जीवनातच असतो, जगण्यातच असतो, तो शेवटात नसतो. पुस्तक दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण पुस्तकही लिहिले पाहिजेत. प्रत्येक उद्योजकाची ना एक आपली स्वतःची स्टोरी वेगळी असते, ती त्याने तयार केली पाहिजे. वीणा पाटील केसरी भाऊंची मुलगी. परिवारामध्ये आता कौटुंबिक समस्या येतात. वेगळी झाली. 2013 पासून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. माहीममध्ये 10 बाय 10 मध्ये सुरुवात झाली. आज 7.5 लाख कस्टमर्स त्यांच्याकडे आहेत. 500 कोटीपेक्षा मोठी उलाढाल आहे. पितांबरी, सकाळी आपण ऐकलं रवींद्र प्रभुदेसाईंना. आता पितांबरी कशी निर्माण झाली? पितळ आणि तांबे हे साफ करण्याची पावडर, इथून त्यांचा धंद्याला उद्योगाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून निघाली पितांबरी. पितांबरी हा शब्द सुद्धा फेमिनाईन आहे, स्त्रीलिंगी आहे. कशासाठी? की हे साफसफाई करणाऱ्या महिलाच असतात आणि म्हणून पितांबरी सुद्धा स्त्रीलिंगी हे आहे. 1986 पासून आता घर, आरोग्य, अन्न, शेती उत्पादने सगळी त्यांनी 19 राज्यांमध्ये आणि जगभरात 26 देशामध्ये त्यांचे उद्योग आहेत. 5 लाख आउटलेट मित्र भारतभरात या माणसाचे आहेत, या पितांबरी उद्योग समूहाचे आहेत. 5 लाख आउटलेट ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ या उद्योगाची आहे असं मला वाटतं. याने एक प्रोडक्ट जरी निर्माण केला तरी तो देशभरात 5 लाख उद्योगात एका आठवड्यात पोहोचेल आणि त्याला ग्राहक उपलब्ध होतील. ही मोठी स्ट्रेंथ यांची सगळ्यात मोठी मला दिसते. 300 कोटीपेक्षा अधिक उलाढाल. रवीजींनी एक पुस्तक लिहिलंय, मी कोण या नावाचं. आता प्रत्येक माणसाला ना कुठेतरी एक स्पार्क यायला लागतो, कुठेतरी एखादी ठिणगी त्याच्या डोक्यात यायला पाहिजे, तेव्हा त्याच्यातून परिवर्तन होते आणि उद्योजक निर्माण होतो. हा स्पार्क प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येतो. या मी कोण मध्ये यांनी एक आपलं स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे की यांच्या आईने एकदा त्यांना वाण्याकडे किराणा सामान आणायला पाठवलं. तर आपले हे रिकामी थैली घेऊन वाण्याकडे गेले आणि वाण्याला लिस्ट दिली आणि त्याने सामान द्यायला सांगितलं. त्या वाण्याने ती थैली भरली आणि मग थैली घेऊन जायची तर तो म्हणाला की पैसे दे. वाणी म्हणाला पैसे द्या. हे म्हणाले पैसे तर माझी आई देत असते, तुम्ही मी लिहून ठेवत असता आणि आई आली की तुमचा हिशोब करून देईल आणि मी फक्त आता सामान घ्यायला आलो. तो म्हणाला की गेल्या महिन्याचे पैसे सुद्धा आलेले नाही आहेत आणि गेल्या महिन्याचे पैसे जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत या महिन्याचं सामान तुम्हाला मिळणार नाही.
आणि त्याने ती पिशवी भरलेली त्याच्या हातातली घेतली आणि पिशवी खाली केली, रिकामी पिशवी यांच्या हातात दिली. एवढा राग आला ना त्या माणसाला. त्या ठिकाणी आपणही विचार करा, आपणही त्या ठिकाणी असतो तर आपण काय केलं असतं. तेव्हा त्या क्षणाला त्यांनी ठरवलं की आता मी मोठं झालं पाहिजे. असा अपमान माझा आयुष्यात कधी होण्याची वेळ आली नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यात वेगवेगळे व्यवसाय, उद्योग थाटत गेले. पण ठिणगी कुठे पडली? तिथे ठिणगी पडली. आणि ही ठिणगी, हा स्पार्क जो आहे ना, हा प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा तरी कुठेतरी येतो. तो स्पार्क आपण पकडला पाहिजे. मित्र, उलाढाल किती आहे? 300 कोटीपेक्षा अधिक. प्रशांत कॉर्नर हा झोपडपट्टीमध्ये राहणारा मुलगा. 1989 पासून ठाण्यात त्यांनी सुरुवात केली. कोणाकडे तरी कामाला होता आणि कामाला जिथे होता तो माणूस त्याला जेवायला द्यायचा, पण मारायचा सुद्धा. आणि हा मार खायचा आणि म्हणायचा की मी मार का खातो? कारण तो मला जेवायला देतो. नाही तर माझ्या घरी काही खायला नाही, मी उपाशी राहिलो असतो. आणि मग त्या दुकानदाराकडूनच ते असह्य झालं आणि ते वातावरण बदलण्यासाठी त्याच्या मनात असं आलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. मग एक चहाची टपरी टाकली. तिथे दूध विक्री, चहा विक्री, घरोघरी विक्री अशी सुरू केली. आणि आता फरसाण आणि नमकीन यांचे 17 शॉप्स आता या ठिकाणी आहेत. 300 कोटीपेक्षा मोठा उलाढाल आहे. 1 लाख स्क्वेअर फुटाची यांची फॅक्टरी आहे मित्र. आणि आर्ट ऑफ स्वीट मेकिंग असं त्या फॅक्टरीचं नाव आहे. हा माणूस स्वकर्मावर छोट्याशा सुरुवातीने उभा झालेला आहे. आपण या सगळ्या प्रवासात या उद्योजकांच्या मी जे आपल्याला सांगितलं होतं की काही गोष्टी लक्षात ठेवा. सुरुवात कुठून केली, किती भांडवलाने सुरुवात केली, केव्हा सुरुवात केली, कशी सुरुवात केली. आपल्या लक्षात आलं असेल. काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. आता बटाटा वडा लाखो लोकांचा पोशिंदा आता झालेला आहे. लाखो लोकांना त्याने व्यवसाय दिलेला आहे. पण हा बटाटा वडा आला कुठून? हु इज द फाउंडर ऑफ बटाटा वडा? मामा काणे हे याचे फाउंडर. 1910 पासून हा सुरू आहे. म्हणजे 115 वर्ष आता बटाटे वडाला झालेले आहे. बटाटा वडा काही हवेतून आलेला नाही आहे. परंतु वडापाव काही बटाटा वड्यासोबतच आला असं नाही. वडापाव 1960 साली पहिल्यांदा आला. आणि याला बाळासाहेब ठाकरेंची प्रोत्साहन होतं म्हणून तो वडापाव तयार झाला. अशोक वैद्य नावाच्या या माणसाने पहिली वडापावची गाडी दादरच्या स्टेशनाच्या बाहेर लावली. आणि तिथून आतापर्यंत वडापाव हा आता गल्लोगल्ली झाला. ठाण्यात राहणाऱ्यांना मामलेदार मिसळ माहिती आहे. पण मामलेदार मिसळ काय? मामलेदार असं वाटतं की त्या माणसाचं आडनाव असेल, पण त्या माणसाचं काही आडनाव नाही. आणि या मिसळचं वैशिष्ट्य आपल्यापैकी बऱ्याच जणांनी खाल्ली असेल मामलेदार मिसळ. या मिसळचं वैशिष्ट्य असं आहे की ती पहिले डोक्यात जाते आणि नंतर पोटात जाते. बरोबर. पण हा नरसिंह मुरुडेश्वर नावाचा कारवार कर्नाटकामधला माणूस हा ठाण्यात आला. 7x7चा गाळा घेतला आणि तिथे त्याने मिसळ बनवणं सुरू केलं. तहसीलदार ऑफिस तिथे होतं. तहसीलदारांना पहिले मामलेदार म्हणायचे. आणि ते सगळे तहसीलदार ऑफिस मधले लोक यायचे. आणि मग लोक बरेच यायचे, तर कुठे चालले? तर मामलेदार मिसळ. त्या मामलेदार मिसळ असं त्याचं नाव पडलं. आता त्यांचे 30 ठिकाणी आउटलेट आहेत मामलेदार मिसळचे. भगत ताराचंद, आपण भगत ताराचंदकडे गेलेला असणार. हा शुद्ध शाकाहारी जेवण, शुद्ध शाकाहारी हॉटेल चालू शकतं त्याचा पुरावा त्यांनी दिलेला आहे. हा माणूस कराचीमध्ये, पूर्वीच्या पाकिस्तान आताच्या पाकिस्तानमध्ये, तिथे राहणारा. पार्टिशन झालं तेव्हा हा भारतामध्ये आला. आणि झवेरी बाजारमध्ये पहिला त्याने त्याचं रेस्टॉरंट सुरू केलं. तिथे होतं, कराचीला होतं, पण ते सगळं नासधूस झालं. इथे आल्यानंतर सुरुवात केली. आणि सुरुवात करून पहिलं ते थाटलं. आता भगत हे काही त्याचं आडनाव नाही आहे. भगत हे त्याचं दानशूर, उदार मनाचा माणूस म्हणून त्याला दिलेलं टायटल आहे. त्याचं आडनाव चावला, ताराचंद चावला. आता आता आपल्याला भगत ताराचंद, भगत ताराचंद ए, भगत ताराचंद बी असे त्याचे जे पुढचे वंश झाले आहेत ते वाटणी झाली. आणि त्यांनी सुद्धा प्रत्येकाने आपापलं भगत ताराचंद सुरू केलं. 28 ठिकाणी त्यांचे आता आउटलेट्स आहेत. तर मित्रो, सारांश काय आहे? तर सारांश या 4 वाक्यांमध्ये मी दिलेला आहे आपल्या समोर.
स्टार्ट फ्रॉम व्हेअर यू आर, जिथे आहात तिथून सुरुवात करा. स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव, जे स्वतःपाशी आहे तिथून सुरुवात करा. डू समथिंग ऑफ इट, काहीतरी करा. आणि नेव्हर बी सॅटिस्फाईड. हे नेव्हर बी सॅटिस्फाईड जे आहे ना, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही सॅटिस्फाईड झाले, तृप्त झाले की संपले असं समजा. तुम्ही नेहमी बेचैन असले पाहिजे, अतृप्त असले पाहिजे, तरच माणूस त्याला प्रेरणा काम करण्याची मिळते. अ, 4 प्रश्न आपण बघितलेत की उद्योग का करावा, उद्योगाची भाषा असते का, उद्योगाला कुठून सुरुवात करू आणि किती भांडवल लागेल. या 4 प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न आता केलेला आहे. एक 2 थॉट आपल्यासाठी फक्त देतो. एक रतन टाटाचा चांगला थॉट आहे, इफ यू वॉन्ट टू गो फास्ट वॉक अलोन, बट इफ यू वॉन्ट टू गो फार, लांब जायचं असेल तर वॉक टुगेदर. हा नेटवर्किंगचा एक थॉट आहे. आणि दुसरा सक्सेस थॉट, हा फार महत्वाचा आहे मित्र, की सक्सेससाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात: नॉलेज, टॅलेंट अँड हार्डवर्क. आता हा याचा पिरामिड आहे. सगळ्यात मोठं जे लागते ते हार्डवर्क लागते. तुमच्याकडे नॉलेज आहे, टॅलेंट आहे, पण हार्डवर्क करण्याची तयारी नाही आहे, तर तुम्हाला सक्सेस मिळू शकत नाही. हार्डवर्क इज द फाउंडेशन ऑफ सक्सेस, आणि हार्डवर्क हॅज नो ऑप्शन. म्हणून म्हणतात की 80% पर्स्पिरेशन अँड 20% इन्स्पिरेशन. तुम्हाला पर्स्पिरेशन जास्त लागतं आणि तरच तुम्हाला यश मिळू शकतं. हार्डवर्क शिवाय, कठोर मेहनतीशिवाय तुम्हाला यश मिळू शकत नाही. इथे आपला पहिला भाग संपतोय, दुसरा भाग आता सुरू होत आहे. दुसरा भाग आहे क्वेश्चन अँड आन्सर्सचा. आपण सूत्र हाती घ्या. मित्र, धन्यवाद. तर सर, आता पहिला प्रश्न जो मला, तुम्हाला, या सगळ्यांना, तुम्ही नेहमी म्हणता, सर मला नेहमी म्हणतात की बिझनेस साधा बिझनेस नसतो, बिझनेस मध्ये पण एक बडे मियाँ असतो आणि एक छोटे मियाँ असतो. अरे मला तर बडे मियाँ काय, छोटे मियाँ काय, मला वाटलं बिझनेस बिझनेसच असतो. तर बिझनेस 1 आणि बिझनेस 2, माहितीये का बिझनेस 2 ही संकल्पना? पण सर सांगतात, सर आम्हा सगळ्यांना पडलेला प्रश्न तो म्हणजे बिझनेस 2. तुम्ही नेहमी म्हणता बिझनेस 1 आहे, म्हणजे मी आता बिल्डरचा धंदा करतो किंवा आपण, बिझनेस 2 काय? बिझनेस 1 म्हणजे काय? व्हॉट इज बिझनेस 1 आणि बिझनेस 2? राजेंद्र, खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे की मित्र, आपण जो बिझनेस करतो ना, हा बिझनेस 1 आहे. बिझनेस 1 मध्ये प्रॉफिटेबिलिटी कमी आहे. बिझनेस 1 मध्ये मेहनत, कष्ट खूप आहेत आणि पैसे कमाई करायला लागणारा वेळही खूप लागणार आहे. मी असं नेहमी सांगतो की आपण बिझनेस 2 केला पाहिजे. तर आता बिझनेस 2 म्हणजे काय, आपण जरा समजून घेऊ. मला एकदा एका ऑटोमोबाईलच्या शोरूमच्या उद्घाटनाला एका मित्राने बोलवलं. परिचयाचा होता. मी त्या उद्घाटनाला गेलो. शोरूम, गाड्या, त्यांचे सेल्समन हे सगळे बसलेले. उद्घाटन झाल्यानंतर मी चहा पाण्याला बसलो, तेव्हा त्या मित्राला सहज विचारलं की अरे, तुझे कमाई किती होते? तो म्हणाला, सर या उद्योगातनं फार काही कमाई नाहीये. 7-8% मार्जिन मला मिळते आणि माझं दुकानाचं भाडं, कर्मचाऱ्यांचा पगार, मेंटेनन्स, याच्यातच सगळा तो खर्च होतो. मग मी त्याला विचारलं की तुला काही मिळत नाही तर तू धंदा करतो कशाला? तर त्याने जे सांगितलं ते खूप महत्वाचं होतं. तो म्हणाला, सर हा झाला प्रायमरी बिझनेस. माझ्याकडे गाडी घेऊन गेलेला माणूस, तर त्याला नुसतं गाडीच लागते असं नाही. हा जो आहे ना, हा मुख्य धंदा आहे. आणि मित्र, या धंद्यात कमाई आहे आणि म्हणून मी हा पहिला धंदा करतो की मला दुसरा धंदा मिळावा. हा जो आहे हा बिझनेस 2 आहे. हा आपण शिकला पाहिजे. हा बिझनेस 2 ना फक्त इथे आहे असं नाही, हा प्रत्येक धंद्यामध्ये आहे. तो आपल्याला शोधून काढायला लागतो. मी एका कॅटररला राजेंद्र भेटलो. माझ्या मित्राचा मुलगा. मी त्याला विचारलं की अरे, तू कुठे कॅटरिंग करतो? तो म्हणाला, सर मला एक शाळा मिळालेली आहे आणि त्या शाळेमध्ये त्यांचं कॅन्टीन आहे, मी ते चालवतो. किती मिळतात, किती उरतात? तो म्हणाला की फार काही उरत नाही, कारण शाळेने ना प्रत्येक आयटमचे कर्तृत्व देतात, फार रेट कर्तृत्व. ठरवून दिलेले असतात.
मग त्याच्यात मार्जिन काही मिळत नाही. म्हटलं तुला काही मिळत नाही तर तू धंदा करतो कशाला? मग त्याने जे सांगितलं ना ते सुद्धा समजण्यासारखं आहे. तो म्हणाला, "सर इथे शाळेत ना 500 विद्यार्थी आहेत. 40 शिक्षक आहेत. काही 8-10 इतर कर्मचारी आहेत. आता 550 लोक झाले. 550 लोकांच्या ना कोणाचा तरी घरी वाढदिवस असतो, कोणाचं तरी लग्न असतं, कोणाची मुंज असते, कोणाच्या घरी पार्टी असते, किटी पार्टी असते, काय असतात. तर हे ना मी त्यांच्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. तर मग त्या कॅटरिंगसाठी ते मला ऑर्डर देतात. त्यांच्या घरी बोलवतात, त्यांच्या कार्यक्रमाला बोलवतात. ह्या ज्या ऑर्डर मिळतात ना, याच्यात मला कमाई मिळते. क्या बात. हा मित्र बिझनेस 2 आहे. आता राजेंद्रने उल्लेख केला, की मी तर बिल्डर आहे, मी तर बांधकाम करतो. बिल्डिंग बांधली, माझं काम हँडओव्हर केलं, की माझं संपलं. पण राजेंद्र याच्यात बिझनेस 2 शोधला पाहिजे. आता याच्यात काय बिझनेस 2 आहेत मला सांगतो. मी सुद्धा त्या हो व्यवसायात आहे. आहे. तर तुम्ही बिल्डिंग बांधून जाता. बांधून गेल्यानंतर तिथे मग रिसेल करणारा येतो. रेंटिंग करणारा येतो. घर भाड्याने देणारा माणूस येतो. तिथे त्याला इंटेरियर लागतं. त्याला आहे. घराचे पडदे लागतात. जवळपास किचन प्रत्येकाला. किचन ट्रॉलीज लागतात. त्याच्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन लागतं. काही घरातले गॅजेट्स लागतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स लागतात. टीव्ही प्रत्येकाला लागतो. अ, त्याच्यानंतर त्याला घराची मेंटेनन्सची सगळी कामं करायचं. सोसायटीचा हाउसकीपिंग, मेंटेनन्स, हाउसकीपिंग. हाउसकीपिंग असतो. हा आहे ना, हा बिझनेस बिझनेस 2 मोठा आहे. आहे. हा बिझनेस 2 आहे. मोठा आहे आणि प्रॉफिट तिथे आहे. प्रॉफिट तिथे आहे. व्हेरी ट्रू. असा मित्र प्रत्येक बिझनेसमध्ये बिझनेस 2 असतो. हा बिझनेस 2 शोधला पाहिजे. शेतीच्या धंद्यातही मी शोधला. अच्छा. अ, आज शेतकरी नापिकी होते, कर्जबाजारी होते. कशामुळे? कारण ती शेती 1 करतात. त्यांनी शेती 2 ओ. केला पाहिजे. ओके. शेती 2 म्हणजे काय? तर आपण बटाटे विकायचे नाही. आपण बटाटे वडा विकायचा. क्या बात. बटाट्याचे वेफर्स करून वेफर करून विकायचे. विकायचे. आपण केळी नाही विकायचे. केळीचे वेफर्स करून विकायचे. क्या बात. आपण टोमॅटो नाही विकायचे. टोमॅटो केचप करून विकायचा. असं जर केलं ना, त्याच्यातून जो बिझनेस 2 आहे, तो जर आपण केला तर प्रॉफिटमध्ये आहे. तुम्ही लक्षात घ्या, टोमॅटो केचप ₹200 एक बॉटल मिळते. टोमॅटो ₹2 किलोने मिळतात. फरक किती आहे लक्षात घ्या. 2 चा 200 होतो 2 डायरेक्ट. 2चा 200 होतो. क्या बात. हा बिझनेस 2 आपण शोधला पाहिजे. बिझनेस 2 मध्ये प्रॉफिट आहे आणि बिझनेस 2 ला महत्व आपण दिलं पाहिजे. खूप खूप छान. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं की आपण बिझनेस करतोय, पण मेंटॉर आपला तिसरा डोळा ओपन करतो. तर तुम्हाला बिझनेस 2 मिळालाय का? कमीत कमी शोधायचा प्रयत्न करा, कारण प्रॉफिट तिथे आहे. आणि मित्रांनो, प्रॉफिट कुठून काढायचा हे लक्षात घ्या. सर, दुसरा प्रश्न नेहमी जो असतो, मराठी माणूस असं म्हणतो की बिझनेस मध्ये पडतो. पडतो म्हणजे पडतो. त्यामुळे मराठी माणूस व्यवसाय करत नाही. आणि एक काय भीती आहे माहितीये मराठी माणसाला, की मी फेल झालो तर, आणि म्हणून ती आपली काय नोकरी बरी, कारण तो नोकरीला चिकटतो आणि धंद्यात पडतो. तर ह्या पडतोची जी भीती आहे ही मराठी माणसाला फार आहे, म्हणजे मलाही आहे. आणि एक लक्षात घ्या की उद्योगात अप अँड डाऊन सतत चालूच असतात. सर, तुम्हाला तर माहित आहे, मी स्वतः एका वरच्या लेवलवरती होतो. मी 150 माझ्याकडे एम्प्लॉई काम करत होते आणि 2 ते 2,500 कोटीचे प्रोजेक्ट मी करत होतो. जूला सगळं काही जोरात चालू होतं. आणि सर, एके रात्री मी मॉरिशसला फिरायला गेलो होतो. दुबईवर एअरपोर्ट परत येत होतो आणि माझं घर पूर्णपणे जळून गेलं. काही काम नव्हतं, काही झालं नव्हतं, घरात कोणी नव्हतं. सरांना माहिती आहे अर्थात प्रसंग, पण माझं घर जळलं. कसं जळलं, कोणी जाळलं मला माहित नाही. तर पण उद्ध्वस्त झालं. घरातली ज्वेलरी गेली, कॅश गेली, महत्वाचं, मी बिल्डर असल्यामुळे महत्वाचे जागेचे पेपर जळाले. त्यातून उठतो तर सर नोटबंदी आली होती. नोटबंदीमध्ये माझे जेवढे मोठे पार्टनर होते त्यांनी हात मागे घेतले, कारण नोटबंदीमध्ये तुम्हाला तर माहितच आहे सगळंच बोलता येत नाही.
ते संपतं तर रेराचा फेरा चालू झाला. रेराचा फेरा नाही सोडव तर गब्बर सिंग आले. जीएसटी, गब्बर सिंग टॅक्स. सर जीएसटीने कंबरडं मोडलं. त्यावेळेला 18% आम्ही, तुला माहित नाही, सुरुवातीला 18% जीएसटी लावला होता आणि मुंबईत 1 कोटी 1.5 कोटीच्या खाली फ्लॅट नाही मिळत. 18 ते 20 लाख रुपये टॅक्स लोक भरायलाच तयार होत नाहीत. सर ऍब्झॉर्ब केले 18 ते 20 लाख, पण फ्लॅट घे, मी भरतो जीएसटी. अशी परिस्थिती सुद्धा गेली. हा, ती सुद्धा उमेद बाकी राहिली तर सर कोविड आला आणि अमित माझे 200 ते 250 लेबर पळून युपीला गेले. सर काय करू कळे ना. बरं साला संकट आले, एकत्र येत नाही. म्हणजे ते मी महिना काय दुःख काय खतम नाही होत आहे असं म्हणायला लागतो स्वतःशी की दुःख संपणार आहे की नाही. आणि सर या दुःखाची भीती वाटते. आता मला सुदैवाने माझा मेंटॉर बरोबर होता. मी वेळोवेळी, मी अजित, आम्ही सतत जात होतो. आणि सरांच्या प्रेरणेमुळे किंवा मेंटॉरिंगमुळे किंवा माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे परत कोविड संपलं आणि आज बरोबर 3-4 वर्ष झाली आहेत. आज त्याहून मोठा बिझनेस करतोय. आज जवळपास 3000 कोटीचे प्रोजेक्ट करतोय. आणि दादर सारख्या भागात, लालबाग सारख्या भागात, महालक्ष्मी सारख्या भागात, नेपेन्झी रोड सारख्या भागात 8000 स्क्वेअर मीटरहून मोठे प्रोजेक्ट करतोय. आणि सर ही तुम्ही दिलेली प्रेरणा होती. आणि मी सर मला तुम्हाला हाच प्रश्न या सगळ्यांसाठी विचारायचा आहे की हे जे भीती वाटते, ही जी काय म्हणतात फिअर ऑफ फेल्युअर, ही जी फिअर ऑफ फेल्युअर आहे ना, ती फार आहे. म्हणजे माझ्यासारख्या माणसाला सुद्धा हादरवून गेली होती. तर हे आल्यानंतर काय केलं पाहिजे. कारण फेल्युअर तर येणार. असा कोणी जन्माला नाही आला की तो फेल झाला नाही. पण फेल्युअर आल्यानंतर काय केलं पाहिजे, तो फॉर्म्युला काय, आणि फेल्युअर नेमकं काय येतं. म्हणजे मी चुका केल्या होत्या, मी नाही म्हणत की नुसतं परिस्थितीला नाव सांगण्यात काही पॉइंट नाहीये. परिस्थिती तर बदलत राहणार. पण ह्या परिस्थिती कधी कधी काय असते की ती आपल्या हातात नसते. आणि त्यावेळेला जर काही झालं काय कळावं तेच कळत नाही. तर सर आज आमच्या सर्वांसाठी तुम्ही हा महत्वाचा सिक्रेट आमच्या लोकांना सांगा, आपल्या लोकांना इथे सांगा. फेल्युअरची भीती प्रत्येकाला असते आणि मी फेल तर होणार नाही ना, ही सुद्धा एक भीती असते. आणि पुढे काही करू का नाही करू, की आता थांबू, अशी सगळी प्रश्नावली त्याच्या मनात आलेली असते. मित्र, फेल्युअर आणि सक्सेस ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या सोबत चालणाऱ्या आहेत. हे याच्यापैकी कोणती एकटी जात नाही, ते दोघेही सोबत असतात. आणि कोणी फेल होणार नाही असं नाही आहे, फेल होणार. पण फेल्युअरला तुम्हाला टर्न करता आलं पाहिजे ॲज अ स्टेपिंग स्टोन फॉर सक्सेस, आणि ते करता येतं. एका पुस्तकाचा मी उल्लेख करतो, फेलिंग फॉरवर्ड. जॉन सी मॅक्सवेलचं हे पुस्तक आहे आणि खूप सुंदर पुस्तक आहे, माझं आवडतं पुस्तक आहे. त्याने फेल्युअर आणि सक्सेसचं अनालिसिस खूप चांगलं केलेलं आहे. तो असं म्हणतो की जॉन सी मॅक्सवेल, फेलिंग फॉरवर्ड. तो असं म्हणतो की तुम्ही फेल जरी झाले तर यू शुड नॉट फेल बॅकवर्ड, यू शुड फेल फॉरवर्ड. म्हणजे फेलिंग मध्ये सुद्धा तुमची प्रगतीच झाली पाहिजे. त्याने 5 रूल्स ऑफ लाईफ सांगितले की फर्स्ट रूल ऑफ लाईफ इज व्हॉट एव्हर यू डू इन लाईफ यू विल लर्न ओनली वन थिंग, यू विल लर्न ए लेसन. दुसरी, लेसन विल बी रिपीटेड टिल इट इज लर्न. तुम्ही जर शिकला नाही तर तो रिपीट होत राहील. देर आर नो मिस्टेक्स, देर आर ओनली failures, there are only lessons, no mistakes, only lessons. Fourth is, if you do not learn easy lessons it will get harder. साधे साधे लेसन शिकले नाही ना, it will get harder. And fifth is, how do we know whether you have learned a lesson or not? Your response to the mistake or
change of the actions will indicate whether you have learned it or not. दुसरं त्याने अनालिसिस असं केलेलं आहे की फेल्युअर आणि सक्सेस तर होतं काय म्हणजे हे कुठे जातात तर फेल्युअर अटॅक्स युअर हार्ट फेल होण्याची भीती असते. सक्सेस गोज टू युअर हेड, माणूस हवेत उडण्याची भीती असते. दोघांमध्येही भीती असते. म्हणजे झालं काय पाहिजे तर सक्सेस शुड गो टू युअर हार्ट, देन यू विल बी हंबल, तुमचे पाय जमिनीवर राहतील. आणि फेल्युअर शुड गो टू युअर हेड, म्हणजे युअर हेड विल अनालाइज द फेल्युअर, काय कॉजेस काय आहेत, रिझन्स काय आहेत. आणि त्याने एक सुंदर वाक्य लिहिलं आहे की फेल्युअर इज नॉट बॅड इफ इट डज नॉट अटॅक द हार्ट, सक्सेस इज ऑल राईट इफ इट डज नॉट गो टू द हेड. Success is all right if it does not go to the head. Failure is not bad if it does not attack the heart. आणि याच्यातून म्हणजे शेवटी शिकायचं काय आहे? शिकायचं असं आहे की फेल्युअरची भीती माणसाने काढली पाहिजे. फेल्युअरचं भीत राहिलो ना तर भीत्यापाठी ब्रह्मराक्षस हा जो म्हणतात, शेवटी तुमचं कर्म जे आहे, कर्तृत्व जे आहे, हेच सगळ्या गोष्टींना आन्सर आहे. फेल्युअरचं मी अनालिसिस बऱ्याचपैकी केलेलं आहे, मी ते सांगतो. पण एक उदाहरण त्याच्या आधी सांगतो. एडविन सी अल्डारिन कोणी नाव ऐकलेलं आहे आपल्यापैकी? कोणाचाही हात वर नाही बघा. एडविन सी अल्डारिनला कोणी ओळखत नाही. मित्र, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा माणूस कोण? नील आर्मस्ट्रॉंग पहिला पाऊल ठेवणारा, हे खरं आहे. पण त्या अपोलो 11 यानमध्ये दोघेही जण होते. एडविन सी अल्डारिनही होता आणि नील आर्मस्ट्रॉंगही होता. एडविन सी अल्डारिन हा कॅप्टन होता. आणि नासामधून जेव्हा हे यान चंद्रावर उतरलं तेव्हा ऑर्डर झाली की कॅप्टन शूड जम्प ऑन टू द मून. एडविन सी अल्डारिनच्या मनात भीती निर्माण झाली की तिथे काय वातावरण असेल मला माहिती नाही, काही झालं तर काय. आणि ही टूक सम टाइम, आणि त्या टाइमाच्या मध्येच ते काही थांबणार नाहीत. तर आर्मस्ट्रॉंग शुड जम्प नेक्स्ट. आर्मस्ट्रॉंगची वेळ आली, त्याने जम्प केलं. त्याने निर्भीडपणे चंद्रावर उडी मारली आणि चंद्रावर उतरणारा पहिला माणूस ठरला नील आर्मस्ट्रॉंग. म्हणजे संधी कोणाची होती? एडविन सी अल्डारिनची संधी होती. पण ही फेल्ड बिकॉज ऑफ फिअर ऑफ फेल्युअर. ते ही फिअर ऑफ फेल्युअर मित्र माणसाने काढून टाकली पाहिजे. जे काय होईल म्हणजे एक नशिबाचा विषय वेगळा आहे, तो कर्तृत्व नंतर येतो, हे खरं आहे. पण जे काय होईल ते मी प्रामाणिकपणे फेस केलं पाहिजे. आता विल कम टू द फेल्युअर. उद्योग का फेल होतात? मित्र, उद्योग, मशीन, बिझनेस किंवा फॅक्टरी हे फेल होण्याचे 3 रिझन्स असतात. म्हणजे 3 कॅटेगरीज त्याच्या आहेत. एक डिझाईन फेल्युअर आहे, दुसरं आहे ऑपरेशनल फेल्युअर, तिसरं आहे ऍक्सिडेंटल फेल्युअर. म्हणजे तुम्ही डिझाईन चांगलं केलेलं आहे, डिझाईन मध्ये ते फेल होणार नाही, पण ऑपरेशन मध्ये होऊ शकतं. ऑपरेशन चांगलं आहे, फेल होणार नाही, पण ऍक्सिडेंट मध्ये फेल्युअर होऊ शकतं. तर व्हॉट आर दीज 3 डिफरंट फेल्युअर्स? डिझाईन फेल्युअर उद्योगामधलं, मला एक मित्र माहिती आहे माझा, त्याने प्रोजेक्ट डिझाईन केला त्याचा रिअल इस्टेटचा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट. आणि त्याने काय केलं की त्या प्रोजेक्टमध्ये आता काहीतरी नाविन्यपूर्ण केलं पाहिजे म्हणून एक नदी फिरवली, आर्टिफिशियल रिव्हर. आता आर्टिफिशियल रिव्हर खोदणे, आर्टिफिशियल रिव्हर मध्ये पाणी आणणे आणि ते पाणी सर्क्युलेट करणे, त्याच्यासाठी पंपिंग, हे एवढं कॉस्टली झालं की प्रोजेक्ट बिकेम अनव्हायबल. हा झाला डिझाईन फेल्युअर. म्हणजे तुमचा प्रोजेक्ट डिझाईन जे आहे तेच फेल्युअर आहे, ते चालू शकणार नाही. ऑपरेशनल फेल्युअर प्रोजेक्टमध्ये का होतात? समजा तुम्ही पैसा बिझनेसमध्ये येतो आणि जातो, पण दुसरीकडे जर वळवला, लोक वळवतात. म्हणजे बिझनेस मधला पैसा आला, शेअर मार्केटमध्ये टाकला, शेअर मार्केट कोलॅप्स झालं, बिझनेसचा पैसा गेला. हो, लोक मर्सिडीज, BMW सगळं घेतात. हा, घेतात. क्षमतेपेक्षा जास्ती काम घेणे, ओव्हर ट्रेडिंग. तुमची 10 किलो उचलण्याची क्षमता आहे, तुम्ही 50 किलो उचलायला गेले, तुम्ही कोलमडणार.
आणि केअरलेसनेस, निष्काळजीपणा. तर हे 3 मुख्य कारणं आहेत ऑपरेशनल फेल्युअर होण्याचे. आणि ॲक्सिडेंटल फेल्युअर होण्याचे कारणं काय आहेत, की बरेचदा असं होते की राजकीय किंवा कोणाचा तरी हस्तक्षेप तुम्हाला आडवा येतो. कधी नियम आडवे येतात, नियम बदलतात, पॉलिसी चेंज होते. असे काही बदल झाले, कधी अपघात होतो. आणि हे 3 प्रकारचे ॲक्सिडेंटल फेल्युअर. याच्या व्यतिरिक्तही फेल्युअरचे कारणं असतात, पण हे फेल्युअर समजून घेतले पाहिजेत. पैसा दुसरीकडे नाही वळवला, क्षमतेपेक्षा जास्त काम नाही घेतलं, केअरलेसनेस नाही ठेवला, डिझाईन सेफ केलं, फेल्युअर डिझाईन नाही केलं, तर बिझनेस फेल होऊ शकत नाही. फेल्युअरचे रिझन्स आपण समजून घेतले पाहिजेत आणि म्हणून फेल्युअर अनालिसिस केलं पाहिजे. आपण फेल होऊ शकणार नाही आणि फेल्युअरची भीती तर काढलीच पाहिजे. ऍब्सोल्यूट. मित्रांनो, पहिलं म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर हाच खरा हे आहे. आणि सरांनी सांगितलं तसं तुम्ही स्वतःचा फेल्युअर नीट ऑब्झर्व केलं पाहिजे. जसं मलाही आता सर लक्षात आलं की बऱ्याच अंशी आपण ऑपरेशन, माझ्या बाबतीत विचारेन तर ऑपरेशन फेल्युअर सुद्धा असेल, आणि एक आहे तो ऍक्सिडेंट फेल्युअर, म्हणजे माझ्या हातातच नाहीये बरोबर. पण तो फेल्युअर होऊ शकतो. तर आता दुसरा प्रश्न, कारण कसं तिकडून मला सारखे 10 मिनिटं 5 मिनिटं दाखवतायत, परंतु माझ्याबरोबर एवढी जनता आहे. मी काही नाही, मी वेळेत आटपतो, काळजी करू नका. सर, इंजिन, तुम्ही नेहमी म्हणता की बिझनेसचा आत्मा किंवा बिझनेसचा हार्ट किंवा बिझनेसचं इंजिन म्हणजे नक्की काय असतं आणि तो कुठे असतं आणि त्याला अटॅक येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? बरोबर, बरोबर. बघा, मी नेहमी असं सांगतो की बरेचसे ऑपरेशन्स आपल्याला बिझनेसमध्ये करायला लागतात. पर्चेसिंग आहे, कॉन्ट्रॅक्टिंग आहे, डिझायनिंग आहे, हे सगळे जरी असले तरी एक महत्वाचं डिपार्टमेंट असतं मार्केटिंग. आणि मी असं म्हणतो की मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. आता ट्रेनला एक इंजिन असतं, ट्रेनचं स्पीड कोण डिसाईड करतं? इंजिन डिसाईड करतं. डब्यांना काही आपला स्पीड नसतो. ज्या स्पीडने इंजिन धावेल त्या स्पीडने ट्रेन धावते. आणि म्हणून मार्केटिंग ज्या स्पीडने धावेल त्या स्पीडने तुमचा बिझनेस धावेल. तर मार्केटिंग इज द इंजिन ऑफ द बिझनेस. पण आता मार्केटिंग बदललेलं आहे, पूर्वीसारखं मार्केटिंग राहिलेलं टोटली नाहीये. बदललंय, टोटली. तुम्हाला मार्केटिंगचे बदल लक्षात घ्यायला पाहिजेत आणि त्यानुसार नवीन मार्केटिंग ट्रेंड वापरायला पाहिजेत. आता प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कॉस्टली झालेले आहेत. आता डिजिटल मीडिया आलाय, सोशल मीडिया आलेला आहे, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हे आपण शिकलं पाहिजे, ब्रँड अँबॅसेडर मार्केटिंग हे शिकलं पाहिजे. ह्या नवीन नवीन ट्रेंड्स ज्या आहेत नवीन बिझनेस concept. मधल्या ह्या शिकल्या पाहिजेत. आणि इकॉनॉमाइज आपल्याला करता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं इव्हॅल्युएशन करता आलं पाहिजे. आणि म्हणून मार्केटिंग जे आहे हे इट इज द इंजिन ऑफ द बिझनेस. असंच ना, एक हार्ट ऑफ द बिझनेसही असतं. आणि मी नेहमी म्हणतो की डिसिजन मेकिंग इज द हार्ट ऑफ द बिझनेस. म्हणजे एक उदाहरण देतो, अमेरिकेमध्ये 25,000 फेल झालेल्या कंपन्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या फेल का झाल्या त्यांच्या कारणांची यादी तयार करण्यात आली. तर त्यांना असं लक्षात आलं की हे 31 कारणं त्यांना मिळाले फेल होण्याचे. आणि या 31 कारणांची यादीमध्ये सगळ्यात टॉपचं रिझन काय होतं, तर नॉट टेकिंग डिसिजन. डिसिजन न घेणे हे सगळ्यात मोठं कारण होतं फेल्युअरचं. आणि म्हणून तुम्हाला डिसिजन मेकिंग हे केलंच पाहिजे. यू शुड टेक राईट डिसिजन, नॉट रॉंग डिसिजन. रॉंग डिसिजन अगेन फेल्युअर. पण यू शुड टेक राईट डिसिजन इन राईट टाइम. इफ यू टेक राईट Faster डिसिजन, decision. हा वेळ निघून गेली, आता जायचं की नाही, गाडी निघून गेली आणि तुम्ही ठरवलं की आता जायचं आहे, तर गाडी तर निघून गेली, तुम्हाला चालणार नाही. यू शुड टेक राईट डिसिजन. फर्स्ट इज यू शुड टेक डिसिजन, यू शुड टेक राईट डिसिजन आणि यू शुड टेक राईट डिसिजन इन राईट टाइम. ह्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आता डिसिजन घेण्यामध्ये कोणत्या गोष्टी आपल्या आडव्या येतात, आपलं डिसिजन चुकीचं होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या 4 गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. मित्र, अगेन आय विल रेफर यू बुक, डिसिसिव्ह नावाचं एक बुक आहे. अच्छा, कोणी लिहिलंय? चिप अँड डॅन हेथ असे त्याचे ऑथर आहेत. पण डिसिसिव्ह म्हटलं की तुम्हाला ते हाऊ टू मेक बेटर डिसिजन्स असं ते पुस्तक आहे. त्याने 4 शत्रू सांगितलेले आहेत, विलन्स ऑफ डिसिजन मेकिंग.
पहिला शॉर्ट टर्म इमोशन्स. आपण बरेचसे निर्णय इमोशनने घेतो. मराठी माणूस हा इमोशनल असतो. इमोशन मध्ये तुम्हाला प्रॉपर डिसिजन मेकिंग करता येत नाही. यू शुड बी रॅशनल, यू शुड नॉट बी इमोशनल. आता एक ठाण्यातलं उदाहरण सांगतो. रेमंड, म्हणजे वैयक्तिक आहे पण त्या माणसाने पुस्तक लिहिलेलं आहे म्हणून मी ते सांगतो. विजयपत सिंघानिया याने एक पुस्तक लिहिलं आहे, इनकम्प्लीट मॅन. रेमंडची ओळख आहे कम्प्लीट मॅन, कम्प्लीट मॅन, आणि याने पुस्तक लिहिलं इनकम्प्लीट इनकम्प्लीट लाईफ. इनकम्प्लीट मॅन, इनकम्प्लीट लाईफ. त्या माणसाने इमोशन मध्ये येऊन आपले शेअर मुलाच्या नावाने ट्रान्सफर करून दिले, आणि एक दिवशी असं झालं की या मुलानेच त्याला घराच्या बाहेर काढलं. तो आता रस्त्यावर आलाय, आजही रस्त्यावर आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाने, आणि व्हॉट इज सेड त्या इनकम्प्लीट लाईफ मध्ये त्याने काय लिहिलेलं आहे की इमोशन मध्ये येऊन मी फार मोठी चूक केली. तर शॉर्ट टर्म इमोशन्स ह्या घातक आहेत. याच्यासारखेच रिझन आहेत ओव्हर कॉन्फिडन्स, असे काही रिझन्स आहेत. आणि म्हणून आपण डिसिजन मेकिंग प्रॉपर केलं पाहिजे. डिसिजिव्ह. तर सर, सर्वात महत्वाचा जो विषय असतो की उद्योगधंदा आला की वाद आले. वाद हे प्रत्येक ह्याच्यामध्ये पार्टनर्स मधला तो वाद असेल किंवा सेपरेशन असेल. आता 1 मिनिट आहे, मला माहिती आहे माझाही शेवटचाच प्रश्न आहे. तर वाद कसे हाताळावेत हा शेवटचा प्रश्न विचारतो, आणि नंतर तुम्ही परवानगी दिली तर लोकांना विचारेन. राजेंद्र, महत्वाचं आहे, बिझनेस करताना ना वाद होतात. वाद होणार नाहीत असं आपण काही म्हणू शकत नाही. वाद होतात माणसांमध्ये. आणि म्हणून मी असं म्हणतो की समजा एखादी जमीन खरेदी करायची असेल तर आपण ड्यू डिलिजन्स करतो. त्या जमिनीचा पहिले 7-12 बघतो. तर माझं असं सजेशन आहे की ज्या माणसांशी आपण व्यवहार करतो ना, व्यवहार नंतर होईल पण त्या माणसाचा पहिले 7-12 बघितला पाहिजे. 7-12 म्हणजे काय असतो? 7-12 माणसाचा पण 7-12 असतो. माणसाचा पण 7-12 असतो. म्हणजे हा माणूस भांडकुदळ आहे का, लिटिगंट आहे का, हा तक्रारखोर आहे का, हा दिलेला शब्द पाळणारा आहे का, याने 4 चौघांशी केलेले व्यवहार ते आपण माहिती केले पाहिजेत. याचं वागणं कसं आहे, हे त्या माणसाचं बिहेवियर लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत आम्ही म्हणायचो हा माणूस लय बाराचा आहे. आता म्हणजे त्याला त्याला आणि आपल्याला ओळखणारा एखादा चांगला मध्यस्थी मित्र आहे का, असा आपण शोधला पाहिजे. आणि तो जर असेल तर त्याला आर्बिट्रेटर नेमला पाहिजे, आणि वाद कमीत कमी होतील. कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. कम्युनिकेशन संपलं की वाद सुरू झाले. कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. पहिले तर माणूस ओळखला पाहिजे, माणूस 7-12 त्याचा वाचला पाहिजे. ड्यू डिलिजन्स त्या माणसाचा पहिले करा, बिझनेसचा ड्यू डिलिजन्स नंतर करा. क्या बात आहे, आणि क्या बात. अशा पद्धतीने वाद होणार नाहीत असा प्रयत्न केला पाहिजे. पण तुम्ही टाळू शकत नाही. वाद झालाच समजा तर काय करावं? मग कोर्टाची दमदार तयारी केली पाहिजे. कोर्टातूनही राजेंद्र वाद सुटत नाही. नाही, कोर्टात वर्ष वर्ष जातात, जातात. आणि त्या वर्षांमध्ये काय होतं की माणसं थकतात, आणि माणसाला थकवायला लागतं, आणि ते थकल्यानंतरच समेटावर येतात. शेवटी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटच होतं, पण माणसं थकल्याशिवाय आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटवर येत नाहीत. तर अशी काही पायऱ्या आपण केल्या पाहिजेत. अशी किती थकलेली लोक आहेत, हात वर करा. आहे